लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, गुढीपाडवा सणाची भेट मिळणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप केलं जाणार, साडीचं गिफ्ट मिळणार. तसेच लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार व 11व्या हप्त्याबाबत सुद्धा अपडेट आलेले आहे. 10वा प्लस 11वा हप्त्याचं गिफ्ट संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहेत. कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत, गॅसचे पैसे मिळणार आहेत का, कधी मिळणार आहेत, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, नमस्कार. आज आहे 24 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. गुढीपाडवा सण स्पेशल ही अपडेट असणार आहे. गुढीपाडवाची भेट मिळणार आहे. गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होत असते आणि अतिशय शुभ मुहूर्त असतो. तर बघा, लाडकी बहीण योजना गुढीपाडवा सण स्पेशल अपडेट, गुढीपाडव्याचं गिफ्ट काय मिळणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही मौल्यवान माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी तुमच्या समोर आता स्क्रीनवरती तुम्हाला मार्च महिन्याचं संपूर्ण कॅलेंडर या ठिकाणी दिसत आहे. तर बघा, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज तारीख आहे 24 मार्च. आता गुढीपाडव्याचा सण कधी आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, रविवार आहे 30 मार्चला. तर बघा, गुढीपाडव्याचा सण 30 मार्चला आहे. गुढीपाडव्याचा सण सर्व लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. गोड होणार आहे. लाडक्या बहिणींचा गुढीपाडव्याचा सण गोड होणार आहे, अशी या ठिकाणी अपडेटच समोर येत आहे. कारण की बघा, आता गुढीपाडव्याच्या सणाला मोजून 4 ते 5 दिवस बाकी आहेत. बघा, 25 मार्च, 26 मार्च, 27, 28 आणि 29 मोजून 5 दिवस बाकी आहेत आणि 5 दिवसानंतर आता गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे. तर बघा, गुढीपाडवा सणाला तुम्हाला 10व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का? आजच्या व्हिडिओमध्ये हा तुमचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे तर मिळणार आहेत, परंतु कधी मिळणार, कोणत्या तारखेला पैसे मिळणार, किती वाजता पैसे पडणार, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच बघा, 31 तारखेला सोमवार आहे व श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे. तर सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे, तर बघा, श्री स्वामी समर्थ. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, लाडक्या बहिणींना 30 मार्चला पैसे पडणार का? वार रविवार आहे, रविवार असला तरी पैसे येणार का, हा तुमचा प्रश्न आहे. बघा, रविवारी पैसे येणार का? कारण की रविवारी आहे गुढीपाडव्याचा सण, अतिशय शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचं गिफ्ट मिळणार का? सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी त्या अगोदर एक खुशखबर आहे. आता बघा, ज्या पण सर्व महिलांच्यासाठी ही खुशखबर आहे. बघा, लाडकी बहीण योजना. आता बघा, लाडक्या बहिणींना एसटीची जी सवलत आहे, तुम्हाला माहित आहे, लाडक्या बहिणींना एसटी बसने प्रवास करण्यासाठी सवलत दिली जात आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना एसटीची जी सवलत आहे, ती सवलत सुरूच राहणार आहे. म्हणजे सवलत बंद होणार नाही. म्हणजे तुम्हाला जे सवलत दिली जात होते बसने मोफत प्रवास करण्याबाबत, तो आता ती सवलत सुरूच राहणार आहे. मोफत प्रवास नाहीये एक्झॅक्टली. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत सुरूच राहणार आहे. म्हणजे 50% जी सवलत दिली जात होती ती इथून पुढेही कायम राहणार आहे, अशी अपडेट आलेली आहे. आणि एसटीला दरमहा बघा, महामंडळाला 240 कोटी रुपयांचा निधी दर महिन्याला दिला जाणार आहे. त्यामुळे ही जी योजना राबवली होती महायुती सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये ही जी योजना राबवली होती, आता ही योजना कायम सुरू राहणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. कारण की एसटीला आता दर महिन्याला 240 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे ही योजना कायम चालणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, भरपूर महिलांचा प्रश्न होता की आम्हाला लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये काय येत आहेत, आम्हाला 2100 रुपये काय येत नाहीयेत, आणि हे 2100 रुपये न येण्याचं कारण काय आहे, आणि एक्झॅक्टली हे 2100 रुपये आम्हाला कधी मिळणार, हा सर्व महिलांचा प्रश्न आहे. तर याच प्रश्नाचं आता उत्तर या ठिकाणी समोर आलेलं आहे. तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे. ते काय म्हणाले आहेत, तर बघा, सगळी सोंगे घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी अपडेट आलेली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट बघूया. तर बघा, लाडक्या बहिणींना आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये मिळणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ते सभागृहामध्ये काय म्हणाले आपण आता पूर्णपणे अपडेट पाहूया. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्याच्या 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाची वाट बघत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी नवा वादा केला आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार नाही असं आम्ही म्हटलं नाही. म्हणजे त्यांनी सांगितले आम्ही देणार नाही असं म्हटलंच नाहीये. आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू. म्हणजे बघा, तुम्हाला 2100 बाबत घोषणा होणार, त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार, की बाबा पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 मिळणार आहे. ज्यावेळेस हा निर्णय घेतील त्यावेळेस तुम्हाला 1 महिना अगोदर सांगितलं जाईल, घोषणा केली जाईल आणि त्यानंतरच मग लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, पुढची लेटेस्ट या ठिकाणी आपण अपडेट पाहूया. तर बघा, पुढे ते काय म्हणाले आहेत आता याविषयी आपण माहिती बघूया. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्व सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हटले आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा, आता या ठिकाणी 2 निर्णय होण्याची शक्यता आहे. 2100 बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल आणि शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा निर्णय होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. आणि तुम्हाला माहित आहे, लाडकी बहीण योजना सोडून इतर ज्या पण योजना असतात त्या योजनाविषयी सुद्धा ऑथेंटिक अपडेट आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती देत असतो. तर बघा, आता बांधकाम कामगार योजना जी आहे यामध्ये बघा, बांधकाम कामगार कार्ड मिळवण्यासाठी सगळ्यात आधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यावर तुमचा अर्ज जर सक्रिय असेल तर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर तुमचे बांधकाम कामगार कार्ड पोस्टाने पाठवले जाते. लेबर कार्ड घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ठराविक दिवशी फोन करून किंवा SMS द्वारे सूचित करून बांधकाम कार्यालयात बोलवले जाते. ठीक आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी आता स्क्रीनवरती दाखवतोय महाराष्ट्र शासन कामगार विभाग. तर बघा, हे ID कार्ड आहे. कशा प्रकारे असतं या ठिकाणी बघा, अशा प्रकारचं तुम्हाला ओळखपत्र दिलं जातं. बघा, हे सेमच असतं. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ या ठिकाणी बघा, याच्यामध्ये काय काय मेन्शन असतं. तुमचा ID नंबर असतो म्हणजे नोंदणी क्रमांक, तुमचं नाव या ठिकाणी, लिंग, जन्मतारीख, भ्रमणध्वनी म्हणजे फोन नंबर, कामाचा प्रकार कोणते कामगारामध्ये तुम्ही मोडता, बांधकाम कामगार, आणि नोकरीचे ठिकाण आणि जिल्ह्याचं नाव या ठिकाणी. अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी फोटो आणि सही वगैरे असते. ठीक आहे. स्कॅनर वगैरे असतो तो. ठीक आहे. अशा प्रकारे ओळखपत्र दिले जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा, अजून एक योजना आहे. त्या योजनेचे नाव आहे, ही वृद्ध लोकांसाठी योजना आहे. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. 65 वर्षावरील नागरिकांना मिळणार 3000. या योजनेचे आता आपण वैशिष्ट्य पाहूया. तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे. ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या आधार संबंधित खात्यात 3000 रुपये जमा केले जातात. सहाय्य साधने, वृद्धापकाळातील काळातील अडचणीनुसार विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. या उपकरणामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट आणि सवाईकल कॉलर यांचा समावेश आहे. तर एवढ्या वस्तू दिल्या जातात. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना एकूण 9 हप्त्याचे पैसे जमा झालेत. आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू झाली आहे आणि त्यामध्ये आता सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे की लाडक्या बहिणीला पाडव्याला पैसे येणार. बघा, गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे. गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. लाडक्या बहिणींचा गुढीपाडव्याचा सण आनंदामध्ये साजरा होणार अशी आता सध्या सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना पाडव्याला पैसे मिळणार का? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जर लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याला 10व्या हप्त्याचे पैसे दिले, सोबत गॅसचे पैसे दिले तर भेटले तर एकदम भारीच होईल. परंतु या संदर्भात अजूनपर्यंत सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाहीये. परंतु लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे आणि ती खुशखबर अशी आहे की महायुती सरकारमध्ये या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ठीक आहे. उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब, आणि महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम. तर या ठिकाणी बघा, महायुती सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा आहे लाडकी बहीण या योजनेसंदर्भात. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही तरतूद वर्ष 2025 साठी असणार आहे. म्हणजे बघा, 2025 वर्षामध्ये जेवढे पण पैसे वाटप करायचे आहेत त्यासाठी बघा 36,000 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना वर्ष 2025 मध्ये सर्वच्या सर्व हप्ते टाइम टू टाइम मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्ही ही ऑफिशियल अपडेट पाहू शकता, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025.
बघा स्पष्टपणे लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद. बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं बजेट सादर केले होते. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे. आणि यामध्ये आता अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 100% पैसे जमा झालेले आहेत. बघा लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झाली, तर पहिला हप्ता तुम्हाला होता जुलै महिन्याचा. बघा जुलै महिन्याचा हप्ता मिळाला. त्यानंतर लास्ट 9वा हप्ता होता. बघा पहिला हप्ता होता जुलैचा, लास्ट हप्ता होता मार्चचा. जुलै 2024, मार्च 2025. बघा लाडक्या बहिणींना आता 100% पैसे आलेले आहेत. आणि महायुती सरकारने ही योजना सक्सेसफुली रन करून दाखवलेली आहे, चालवून दाखवलेले आहे. कारण की प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे येत आहेत. एखाद्या महिन्यामध्ये थोडं लेट होत आहे, जसं की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये लेट झालं, परंतु त्यांनी पैसे दिले. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फेब्रुवारीचे पैसे मार्चमध्ये दिले, मार्चचे सुद्धा पैसे मार्चमध्ये दिले. दोन्ही हप्त्याचे पैसे 4-5 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये सर्व महिलांना देऊन टाकले किंवा 100% जमा झाले. त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेमधून आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, ही गोष्ट 100% फिक्स आहे, कन्फर्म आहे. 100% तुम्हाला पैसे येणार आहेत, पैसे येत सुद्धा आहेत. ठीक आहे. आता बघा तुम्हाला 9 हप्ते मिळाले. आता 9 हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले, हा सर्वांचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा पहिला हप्ता तुम्हाला मिळाला जुलै महिन्यात 1500 रुपये. ठीक आहे, जुलैमध्ये 1500 आले. दुसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आले, ऑगस्ट महिन्याचे 1500. तिसरा हप्ता सप्टेंबरला 1500 मिळाले. चौथा हप्ता ऑक्टोबरचा, ऑक्टोबरचे 1500 मिळाले. पाचवा हप्ता ठीक आहे नोव्हेंबरचा, नोव्हेंबरचा पाचवा हप्ता 1500 मिळाले. त्यानंतर 6वा हप्ता होता डिसेंबरचा, 1500 मिळाले. 7वा हप्ता होता जानेवारी 2025, 1500 मिळाले. ठीक आहे. त्यानंतर 8वा हप्ता होता 1500 रुपये, फेब्रुवारीचा 1500 मिळाले. आणि आता 9वा हप्ता मार्चचे सुद्धा मागच्या ह्या चालूच्या महिन्यात 1500 रुपये महिला दिनाच्या दिवशी आणि 12 मार्च पासून पैसे जमा झाले होते. ठीक आहे. तर बघा तुम्हाला 9च्या 9 हप्त्याचे 1500 मिळाले. आता या ठिकाणी वेळ आलेली आहे 10व्या हप्त्याची. तर सर्वांचा प्रश्न आहे की आम्हाला 9 हप्ते मिळाले, 9 हप्त्याचे एकूण पैसे सुद्धा सगळे मिळाले. आता आम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार, हा सर्वांचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आणि या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत, वितरित केले जाणार आहेत. सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकूण किती हप्त्याचे पैसे मिळाले, तर 9 हप्त्याचे. 1500 गुणिले जर तुम्ही 9 केलं तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 13,500 रुपये लाडकी बहीण या योजनेमधून जमा झालेत. ठीक आहे. आणि आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पैसे येणार आहेत, म्हणजे 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे एकूण 15,000 रुपये टोटल आता जमा होणार ह्या महिन्यामध्ये. ठीक आहे. तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत दिले जाणार आहे वर्षामधून. ठीक आहे. त्यातील पहिला जो गॅस सिलेंडर आहे तो लाडक्या बहिणींना मिळालेला आहे ऑक्टोबर 2024 मध्ये. ठीक आहे. बघा निवडणुकीच्या अगोदर मिळालेला होता. अन्नपूर्णा योजनेचे हे पैसे आहेत. बघा अन्नपूर्णा योजना सुद्धा ही चालू आहे आणि या योजनेसाठी सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत. ठीक आहे. सर्व लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ठीक आहे. फक्त उज्ज्वला गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती असणे गरजेचे आहे. व जर समजा घरातील पुरुषाच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त महिलेच्या नावावरती ते ट्रान्सफर करावं लागेल पुरुषाच्या नावावरती वरचं, तर तुम्हाला लाभ मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पहिला गॅस सिलेंडर मिळाला. आता दुसरा गॅस सिलेंडरचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत अशी अपडेट आहे. आणि तिसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला 5 ते 6 महिन्याच्या कालावधीनंतर मिळणार आहेत. आता प्रश्न असा आहे की किती पैसे मिळणार, तर बघा एका गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात 830 रुपये आणि वर्षातून तुम्हाला 3 गॅस सिलेंडर दिले जाणार. म्हणजे लाडक्या बहिणींना एकूण 2490 रुपये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून मिळणार आहेत. आणि लाडक्या बहिणींना वर्षातून 18,000 रुपये लाडकी बहिणी या योजनेतून मिळणार आहे. टोटल 18,000 रुपये. महिन्याला 1500 मिळतात, म्हणजे 12 महिने एकूण 18,000 रुपये लाडक्या बहिणींना लाडकी बहीण या योजनेतून मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढची अपडेट, लाडकी बहिणी योजनेसंदर्भात 2100 रुपये बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. काय म्हणाले आहेत अजित पवार साहेब, तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले, आम्ही 2100 रुपये देणार आहोत. सध्या आम्ही 1500 रुपये देतोय. महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारली की
किंवा सरकारची ताकद वाढली की त्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार ही गोष्ट कन्फर्म आहे, फिक्स आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता बँकांमध्ये सर्व पैसे जमा होत आहेत. मग तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, महाराष्ट्र राज्यामध्ये असू द्या किंवा बाहेरची बँक असू द्या, कोणतीही बँक असेल, सर्व बँकेमध्ये एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे पैसे हे पडणार आहेत आणि 100% पडणार आहेत. आता तुमचा प्रश्न असेल की कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतात, तर बघा, सर्व पैसे हे टप्प्याटप्प्याने वाटप केले जातात. त्यामुळे सर्वच बँकात पैसे येणार आहे. काही बँकेमध्ये थोडे लवकर पैसे येतील, काही बँकेत थोडे उशिरा पैसे येतील. आता बघा, या ठिकाणी पॉईंट असा आहे की भरपूर महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना पोस्ट बँकेचे अकाउंट जोडलेले आहे. पोस्ट बँकेचा असा फायदा आहे की ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेसच तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक होऊन जातं. तुम्हाला माहित आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. ठीक आहे. सर्वात अगोदर पैसे पोस्ट बँक वाल्या महिलांना मिळतील. त्यानंतर इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, सर्व बँकेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. विशेष म्हणजे सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता हा मिळणारच आहे. एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. एकही महिला योजनेपासून वंचित ठेवणार नाही, सर्व महिलांना आम्ही लाभ देणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या पात्र महिला आहेत त्यांना 100% लाभ मिळणार. 5 वर्ष ही योजना कंटिन्युअसली चालणार आहे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता वाटप करायचा आहे. 10व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यानुसार यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. बघा, सर्वात पहिली गोष्ट, 20 जिल्ह्यांची जिल्हे वाटप यादी सुरू झालेली आहे आणि यादी जाहीर झालेली आहे. तर बघा, कोणते ते 20 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत. तर आता या ठिकाणी बघा, तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला ही यादी दिसत आहे. तर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. पहिला जिल्हा आहे कोकण जिल्हा. ठीक आहे. कोकण विभागमध्ये. ठीक आहे. कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर नाशिक, पुणे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, रायगड जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, ठाणे जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, बुलढाणा जिल्हा. हे जे 20 जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत, अशी अपडेट आलेली आहे. आणि राहिलेले इतर जे जिल्हे आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत, फक्त थोडेसे उशिरा मिळणार. एका दिवसाच्या अंतरामध्ये किंवा 10-12 तासाच्या गॅप नंतर पैसे पडणार. सर्वांना पैसे एका टाइमला किंवा एका दिवशी पाठवणे, सर्व जिल्ह्यामध्ये पाठवणे पॉसिबल नसतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता 36 जिल्ह्यामध्ये वाटप करायचा आहे. एकूण 6 विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि एकूण जे जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये हे जिल्हे आहेत एकूण 36 जिल्हे. बघा, आता या ठिकाणी पैसे वाटपची प्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू होणार. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात पैसे पडणार. ठीक आहे. त्यानंतर बघा, असंच नाशिक विभागामध्ये पैसे जमा होणार. नाशिक विभागातील जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे पडणार. नागपूर विभागातील जिल्हे आहेत भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया. ठीक आहे. त्यानंतर अमरावती विभागातील जिल्ह्यात पैसे पडणार. अमरावती विभागातील जिल्हे आहेत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. त्यानंतर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे येणार. जिल्हे आहेत जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यात पैसे पडणार. आणि लास्टला पैसे पडणार कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर बघा, जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, ठाणे, पालघर, उपनगर. सेम असेच पैसे पडतील असं नाहीये, कारण की ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे, बघा, लोकसंख्येनुसार पण या ठिकाणी भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे येतील. ज्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे, कारण की लोकसंख्या जास्त असली की अर्जसंख्या जास्त असते, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये थोडे पैसे उशिरा पडतील, अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. लोकसंख्येवरती डिपेंड आहे. जेवढे अर्ज कमी तेवढे पैसे लवकर मिळणार. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट मिळालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा झालेला आहे, 9वा हप्ता जमा झालेला आहे. 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचे पैसे मिळाले. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले. बघा, फेब्रुवारीचे पैसे कधी मिळाले, तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 7 तारखेपासून, म्हणजे महिला दिन होता 8 तारखेला. 7 मार्च पासून पैसे पडण्यास सुरुवात झाली
8 मार्चला पैसे आले, 9 मार्चला पैसे आले, 10 मार्चला पैसे आले आणि 11 मार्चला पैसे आले. या 5 दिवस बघा, हे 5 दिवस फेब्रुवारीचा हप्ता वाटप प्रक्रिया चालली. त्यानंतर 9वा हप्ता कधी आला म्हणजे मार्चचा हप्ता 12 तारखेपासून 12 मार्च पासून पैसे पडण्यास सुरुवात झाली. 12 मार्च, 13 मार्च, 14 मार्च आणि 15 मार्च या कालावधीमध्ये, या 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे आले. म्हणजे एकूण 2 टप्प्यामध्ये बघा, 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना 3000 रुपये आले. 1500 अधिक 1500 बघा, 1500 अधिक 1500 एकूण असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. टोटल 3000 रुपये महिलांना मिळाले. ठीक आहे. सर्वात मोठी अपडेट, महिला दिनाची लाडक्या बहिणींना भेट मिळाली. तुम्हाला ही भेट मिळाली आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे आले आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात याविषयी सुद्धा आम्हाला माहिती द्या, जेणेकरून आम्हाला समजेल की आमच्या चॅनलवरील व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यामधून वॉच केले जातात, पाहिले जातात. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. ठीक आहे. तर बघा, सर्वात मोठी गोष्ट, लाडक्या बहिणींचा होळीचा सण आनंदामध्ये साजरा होणार होता. कारण की लाडक्या बहिणींना होळीच्या सणाला मोफत साडी दिली जाणार होती आणि ही मोफत साडी सरकारकडूनच दिली जाणार होती आणि ही मोफत साडी भरपूर महिलांना मिळालेली सुद्धा आहे. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, ज्या गरीब घटकातील महिला आहेत, गरीब कुटुंबातील महिला आहेत, अशा महिलांनाच ही मोफत साडी मिळणार होती आणि त्या महिलांना होळीच्या सणाला मोफत साडी मिळालेली आहे. आता पाडव्याचा सण जवळ आलेला आहे. पाडव्याच्या सणानिमित्त काय खुशखबर आहे, आता त्याविषयी आपण पुढे अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी होळीच्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने 8वा हप्ता देण्यात आला. त्यानंतर लाडक्या बहिणींना 9वा हप्ता सुद्धा देण्यात आलेला आहे. एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च हप्त्याचे जमा झालेले आहेत आणि गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप होळीच्या सणाला करण्यात आलेलं आहे. आणि ही साडी फक्त अंत्योदय शिधापत्रिका धारक गरीब कुटुंबातील महिलांना रेशनच्या दुकानावरती होळीच्या सणाला देण्यात आलेली आहे आणि या साडीची किंमत होती 350 रुपये. ही साडी फक्त गरीब कुटुंबातील महिलांनाच मिळणार होती आणि मिळालेली सुद्धा आहे. ठीक आहे. सर्व महिलांसाठी ही योजना नव्हती, फक्त अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांसाठीची साडीची योजना होती, मोफत साडी देण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तुमच्यापैकी जर कोणाला ही साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट. ठीक आहे. तर बघा, शेतकरी मित्रांसाठी मोठी अपडेट. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की पुढील 5 वर्षे शेतकऱ्यांकडून लाईट बिल घेतले जाणार नाही. बघा, 5 वर्ष महायुती सरकार जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत लाईट बिलचा विषयच नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, 3P जी लाईट आहे ती तुम्हाला मोफत दिली जाणार आहे. सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आणि खूप मोठी अपडेट आहे. सर्व शेतकरी मित्रांनी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की शेती संदर्भात शेतकरी योजना, शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना सरकार राबवतो त्या सर्व योजना आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सूचना आहे. या ठिकाणी बघा, भरपूर जण महिलांची फसवणूक वगैरे होते किंवा त्या चुकीच्या माहितीवरती विश्वास वगैरे ठेवतात. तर बघा, काही ठिकाणी अफवा पसरवल्या गेल्या होत्या की लाडक्या बहिणीला फ्री स्कूटी मिळणार, लाडक्या बहिणीला फ्री आटा चक्की मिळणार, लाडक्या बहिणीला फ्री शिलाई मशीन मिळणार. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अशा प्रकारचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जात नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांसाठी सूचना आहे, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती एकदम ओरिजिनल माहिती दिली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, दर महिन्यात लाडक्या बहिणींना आता लाभ काय दिला जातो त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना फक्त दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो आणि 2100 बाबत निर्णय होणार होता, परंतु मार्च महिन्यामध्ये होईल अशी अपेक्षा होती आणि की अर्थसंकल्प सादर होणार होता. परंतु या अर्थसंकल्प 2025 मध्ये 2100 रुपये देण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अतिशय महत्वाची अपडेट ही आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. कोणत्याही चुकीच्या माहितीवरती महिलांनी विश्वास ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिलांना योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. तर कोणत्या महिला आहेत ज्यांना योजनेत वगळलेल्या महिला आहेत? तर बघा, ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न, अशा महिलांना योजनेतून वगळलेलं आहे. किंवा ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे 20,000 किंवा 20,000पेक्षा जास्त आहे,
20,000 पेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे, कारण की 20-25,000 पेक्षा जास्त असेल तर मग ते 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न होतं. ठीक आहे. तसेच ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत होत्या, लाडकी बहीण योजना सोडून ज्या महिलांना 1500 पेक्षा जास्त रक्कम इतर योजनेतून मिळत होती, अशा महिलांना सुद्धा योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. आणि तसेच काही ज्या महिला PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायच्या, अशा महिलांना 1500 रुपये ऐवजी 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळत आहेत. भरपूर महिलांना 500 रुपये मिळालेले सुद्धा आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता KYC करणे अनिवार्य असणार आहे. दरवर्षी जून महिन्यामध्ये KYC करावे लागणार आहे. तसेच ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे, 4 चाकी आहे, 4 चाकी वाल्या महिलांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आतापर्यंतची खूप मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम आले आहेत. आले लाडक्या बहिणींचे नवीन नियम आले. तर कोणते नवीन नियम आलेत लाडक्या बहिणींसाठी, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जून ते जुलैमध्ये KYC करणे आवश्यक असणार आहे. बघा, दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या कालावधीत तुम्हाला KYC करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा नियम आहे लाडक्या बहिणींचा, पुढचा नियम आहे तो म्हणजे लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी वेळोवेळी केली जाणार आहे. बघा, तुमची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे की तुम्ही हयामध्ये, म्हणजे जी लाभार्थी महिला आहे ती हयात आहे की नाही याची सुद्धा वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे 2.5 लाखापेक्षा जर वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास लाभ मिळणार नाही, त्यांना योजनेमधून बाद करण्यात येईल, त्यांचा लाभ थांबवण्यात येईल, त्यांना योजनेमधून वगळण्यात येणार आहे, अशी सुद्धा नियम काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा जो नियम आहे तो नियम आहे लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून समजेल की खरंच त्या महिला गरीब कुटुंबातील आहेत का, किंवा धुनी भांडी करणाऱ्या किंवा दुसऱ्याच्या घरी जेवण करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे का, खरंच त्यांना या योजनेची गरज आहे का, या सर्व गोष्टीची तपासणी केली जाणार, त्यानंतरच लाभ दिला जाणार, असा नियम काढण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, पुढचा नियम आहे जिल्हा स्तरावरून फेर तपासणी. बघा, जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र केलं जाणार आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना साडी वाटप करण्याबाबत या ठिकाणी बातमी पाठीमागेच आली होती. बघा, आता भरपूर महिलांचं कन्फ्युजन झालं होतं की आम्हाला साडी का मिळाली नाही, तर ही साडी कोणाला मिळणार होती. बघा, ऑफिशियल न्यूज आहे, लोकशाही मराठी चॅनलवरील ही बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना मोफत साडी, आणि ही मोफत साडी बघा या महिलांना मिळाली सुद्धा आहे. बघा, ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत, अंत्योदय शिधापत्रिका धारक आहेत, अशाच महिलांना ही साडी मिळणार होती, आणि ती साडी होळीच्या सणाला देण्यात आली होती. तर बघा, पात्र महिलांना दरवर्षी एक साडी दिली जाते, आणि पात्र महिलांना 2023 मध्ये ही योजना सुरू झाली होती, 2024 मध्ये साडी देण्यात आली, आणि आता 25 ची साडी होळीच्या सणाला देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहिणींचा 10वा हप्ता वाटप होणार आहे. 10व्या हप्त्याचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. त्या अगोदर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कोणत्या महिलांना सर्वात अगोदर मिळणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना ज्या लोकसंख्या जास्त, अर्जसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, अर्जसंख्या तिथे ऑटोमॅटिकली जास्त असते, त्यामुळे या जिल्ह्यांना थोडे पैसे उशिरा मिळणार आहेत. तर ते 10 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये एप्रिलचे पैसे थोडे उशिरा येणार आहेत. तर ते 10 जिल्हे जे आहेत हे महाराष्ट्र राज्यामधील टॉप 10 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील हे टॉप 10 जिल्ह्यामध्ये येतात. पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा, त्यानंतर जळगाव जिल्हा, मुंबई सरबन जिल्हा, नाशिक जिल्हा, ठाणे जिल्हा, अहमदनगर, पुणे जिल्हा हा सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील थोडे पैसे उशिरा मिळतात, कारण की या ठिकाणी अर्ज करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि मुंबई सिटी. तर हे जे 10 जिल्हे आहेत, या 10 जिल्ह्यामध्ये पैसे थोडे उशिरा येणार आहेत. हे 10 जिल्हे सोडून इतर जे 26 जिल्हे आहेत, या 26 जिल्ह्यामध्ये बाकीच्या अगोदर पैसे येणार आहेत. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट, कोणत्या बँक अकाउंट, जर कोणतं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे सर्वात अगोदर मिळतील, त्याविषयी आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, जर तुमचं पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असेल, भारतीय डाक, इंडियन पोस्ट बँकेचा अकाउंट तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना दिला असेल, तर तुम्हाला 1 नंबरला म्हणजे सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरची दुसरी बँक आहे. जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट दिलं असेल लाडकी बहिणींचा पैसे फॉर्म भरताना, तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणार आहेत, कारण की बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे प्रायव्हेट बँक, HDFC बँकेचं जरी तुम्ही अकाउंट दिलं असेल तरी तुम्हाला लवकर पैसे येणार आहेत. ठीक आहे.
त्यानंतर जर तुम्ही SBI बँकेचं जरी अकाउंट जोडलेलं असेल तरी सुद्धा लवकर तुमच्या खात्यामध्ये सर्वांच्या आधी पैसे येणार आहेत. इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्वांना पैसे मिळणार आहेत. फक्त या ठिकाणी एक पॉईंट महत्त्वाचा आहे, ते म्हणजे तुमच्या बँकेला DBT आहे का हे लिंक बघायचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक आहे का? जर लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण की हे पैसे DBT मार्फत ट्रान्सफर केले जातात. सर्वच बँकामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. सर्वच पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे व त्यांना पैसे हे पडणार आहेत एप्रिल महिन्याचे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत एप्रिलच्या हप्त्याची. तर आता बघा लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे, कारण की आता अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आलेली आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की कधी लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील या संदर्भात खूप मोठी अपडेट आलेली आहे. तर बघा गुढीपाडवा सण जवळ आलेला आहे आणि या शुभ मुहूर्तावरती गिफ्ट वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकार घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाडव्याचा सण जवळ आलेला आहे. आता कधीपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत? तर बघा गुढीपाडव्याचा जो सण आहे तो आहे 30 तारखेला. मोजून 4 ते 5 दिवस बाकी आहेत आणि त्या दिवशी वार आहे रविवार, त्यामुळे बँक बंद असणार आहेत. त्यामुळे या दिवशी पैसे मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये कमी आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो? तर बघा 1 एप्रिल ते 5 एप्रिल हा जो कालावधी आहे हा महत्वपूर्ण ठरणार आहे.